आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। मालेगाव शहरासह नांदगाव आणि धुळे परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल 11 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून या मुद्देमालाची किंमत सुमारे 5,90,000 रुपये आहे। मालेगाव शहर व परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जाफरनगर परिसरात एक संशयित चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी जाफरनगर परिसरात सापळा रचून मुदस्सीर अहमद जमील अहमद उर्फ मुदस्सीर वायरमन वय 30 राहणार जाफरनगर मालेगाव याला ताब्यात घेतले। त्याच्याकडील होंडा शाईन मोटरसायकलबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार मुज्जू फिटर राहणार नूरबाग मालेगाव याच्या मदतीने सौंदाणे येथून ही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। अधिक चौकशी दरम्यान मालेगाव शहर, नांदगाव आणि धुळे परिसरातून एकूण 11 मोटरसायकली चोरी केल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3 होंडा युनिकॉर्न, 2 होंडा शाईन, 2 बर्गमन स्कूटी, 2 सुझुकी ॲक्सेस, 1 रॉयल एनफील्ड बुलेट आणि 1 बजाज चॅम्पियन अशा 11 दुचाकी जप्त केल्या। या कारवाईमुळे मालेगाव तालुका, नांदगाव आणि धुळे जिल्ह्यातील 40गाव रोड पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपीला मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत। मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यांनी वाहनांची कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपल्या वाहनांची खात्री करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे।